मित्रांनो नमस्कार. मी कविता गायकवाड बोलते. फक्त हे दडविण्या मागटलं कारण लोकाची जतन करायची होती. माझ्या आईला लोकाची सांभाळायची होती. त्याच्यामुळं मला इसाबाच्या बाहेर, मला जनागोतातनं, मला पाहुण्या-रावळ्यातनं काढायचा विषय हा मुद्दा होता आमच्या फॅमिलीचा. फक्त मी आगाऊ होते, जरा कडकडी होते. कोणाचा मेळ लागू देणार नाही, कोणाला जवळ करणार नाही, अशातली त्यावेळेस होते. जरा अल्लड बुद्धी होती. त्याच्यामुळं काय होतं, त्यावेळेस सगळ्यांनीच काटा काढून माझा बरोबर मला साईडला काढलेला आहे बाजूला सगळ्यांनी. काढू द्या, काय फरक पडत आहे? आणि पडला तर कुठं? शेवटी माझ्या आत्म्याचा आशीर्वाद, तळतळा, शिव्या, सराप, मनापासून मी तळतळ करते. असं मी जी माझा शब्द बोलल्याला बोलला, तोंडातनं गेला की गेलाच. पण मला काय वाटतं, बोलू देवा. एकतर आपला आता बाप भाऊ वारला. होतं ती पोरगं वारलं. कशाला कोणाला काय बोलायचं, वाईट-वंगळ बोलायचं असं वाटायचं आणि मी एवढं दुर्लक्ष करत होते. परंतु तरी पण मी काय करायची, जाऊ दे देवा, हाय आपल्याला जिथवर देवानं ताकद दिली तोपर्यंत कष्ट करणे, खाणे, जगणे. ज्यावेळेस नाही होईल त्यावेळेस परत मी काय ठरवणार आणि काय नाही, ती माझ्या स्वप्नात पण नव्हतं आणि माझ्या मोहर एवढ्या आयुष्यात काय घडेल असं पण मला वाटलं नाही. आज मी प्रत्येक आजाराबरोबर मी झुंजत होते. का तर माझ्या बहिणी, आई, मावशी, काकी सगळीजण मला आज जवळ असते. तर आज मला आधार असला असता. बाबा मला आहेत, आज हे आहे, मला ते आहे, माझी बहीण आहे, आई आहे, भाऊ आहे, बाप आहे. अशा नात्यातून मी त्या आजाराला सावरत गेले असते. मला आजार आता कुठलंच आजार मला सावरण्याची माझी कॅपॅसिटीच राहिली नाही. पण तुम्ही जेव्हा मला रस्त्यावर आणलं, जेव्हा मला रोडवर आणलं, अरे मी एक आई-बापाला जन्म घेतलेली होती. एक माझ्या आई-बापाच्या रक्तातनं मी आलेले होते. माझ्या आईनं मला 9 महिने 9 दिवस पोटात वागवून 9 महिने 9 दिवसाचे पालन-पोषण करून जन्म देऊन 18 धारा पाजलेल्या आहेत. पण तुम्ही माझ्या आईची आणि माझी ताडातोड केली. तुमची देव पहिल्यापासूनच करत आलेला आहे ताडातोड, पण तुम्हाला ती कळलेलं नाही. आणि मी कोणाचं नाव बी घेऊ शकत नाही आणि कोणाचं काय नाही. जी माझ्या सोबत घडलंय, जी माझ्या आई-बापासोबत घडलंय, ती फक्त माझा आत्मा तळतळ करते. मला बाकीच्याच कोणाचं काही घेणं-देणं नाही आणि मी कोणाच्या नावावर वतत बी नाही. पहिला राखेल टेंबा म्हणत तर होते, आता राखेलसुद्धा मिळे नाही वताला म्हणलं तर. आणि गॅस काढून चमच्याभर वतावं म्हणलं तर ती गॅसची टोपणं गॅस निघत नाही, पाईपानं गॅस काढावा लागतंय. अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं कोणाचं नाव घ्यायचं नाही, गाव घ्यायचं नाही. फक्त जेवढं माझं वाटोळं केलं, जेवढं माझ्या आत्म्याचा तळतळा घेतला, तेवढं आम्ही पावलागणिक, शब्दागणिक जेवढं मला आत्ता काय आठवतंय, जेवढं मला पहिल्यापासून बी आठवतंय लहानपणापासून, जी मी आई-वडिलाच्यात असताना मी कष्टच केले आणि आत्तापर्यंत पण मला कष्टाशिवाय पर्यायच नाही. पण आता कष्ट होईना मला, माझी हालचाल बंद झाली. माझं आता नाही सांगासारखं झालंय सगळं. पण होता होईल तेवढा माझा हे सोशल मीडियापर्यंत माझे व्हिडिओ प्रत्येक माझ्या मित्र, बहिणीला, भावाशींला, माझ्या Insta फॅमिली, YouTube फॅमिलीला, Facebook फॅमिली सगळ्याला माझं व्हिडिओ ही तुम्ही पत्रकारपर्यंत, चॅनलवाल्यापर्यंत माझा हे व्हिडिओ पोहचवा. आणि ह्यातलं हे आत्ता मी शॉर्टकट सांगायला लागले. आणि तुम्हाला जरी माझं चांगलंच व्हिडिओ बघायचा असेल, माझं सपोर्ट करायचा असेल आणि माझं लहानपणापासून जन्मल्यापासून जी काही कहाणी तुम्हाला ऐकायची असेल, ती फक्त तुम्ही मला सपोर्ट करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी तुम्हाला व्हिडिओ आधीपासून काय माझी कहाणी झालेली ते तुम्हाला शॉर्टकट मधले शॉर्टकट घेतले ते. लहानपणाची कंडिशन, लहानाची थोर कशी झाली, कुठं झाली, काय झाली, माझं कुणी हाल केलं, कुणी वनवास केला, कुणी मला रस्त्यावर आणलं. माझ्या आई-वडिलाच्या परिस्थितीमुळं माझे आई-वडील लोकांचं ऐकून लोकांच्या उंजळीनं पाणी पिऊन आज मी रोडवर, आज देश सोडून देशाला, गाव सोडून गावाला, आई-बाप सोडून, भाऊ-बहीण सोडून मी आज समाजातनं एका साईडला असल्यासारखे म्हणजे आहेच, साईडलाच आहे मी. पण असं ताडातोड कोणी कोणाची करू नका. जेव्हा माझ्या आईची आणि माझ्या बापाची आणि माझ्या भावाची ताडातोड केली, कधीच तुमच्या संसारात यश येणार नाही. कधीच तुमची संसार उबदार येणार नाही ती. आणि एक रांग लागल्याशिवाय राहणार नाही. कुणी मग कोणाला राग येऊ, कोणाला आमच्याबद्दल बोलली म्हणू, कोणाबद्दल बोलली म्हणून, शेवटी आता मी आज हाय आणि आज नाही. आणि मला जरी कोणी काही केलं
तरी त्यांनी जोखमदार असतील माझ्या मरणाला. मी आजारासोबत तर मी झुंज खेळाच लागले. माझ्या 3-4 आजार आहेत मला. माझ्या 3-4 आजारासोबत मी झुंज खेळते. पण मी त्या आजारापासून जरी मला दुरावलं आणि माझा कोणी घात जरी केला, तरी पण लईच चांगलं झालं. मग त्यांनी माझ्या मृत्यूला जोखमदारी त्यांनी. कोणी जरी मला काय आता हे आपल्यावरच व्हिडिओ बनवून टाकायला लागली म्हणून जरी कोणाला डाऊट, शंका, संशय आलं तरी माझ्या मृत्यूला ज्याच्यावर कोणाला डाऊट येईल, जी कोणी मला काय समजा मोहरल्या काय घटना काय कोणी काय करेल ती आणि जी आता आता डायरेक्ट आता मी काही बोलू शकत नाही, सांगत नाही. आणि जरी काय मला झालंच कमी जास्त, तरी मी कुठं-कुठं मी व्हिडिओ जिथं पाहिजे तिथं कुठं कोणाजवळ माझ्या मित्र-मैत्रिणीजवळ बनवून ठेवलेल्या आहेत. मी चिठ्ठ्या पण माझ्या नावं ज्याची मला ज्याच्यापासून घातपात पहिल्यापासून झालेला, कोणी मला त्रास दिलेला, त्यांच्या चिठ्ठ्या, नावं, पत्तं मी सगळं एक ठिकाणी मी लिहून ठेवलेलं आहे. आणि ती चिठ्ठ्या डायरेक्ट मला काय झालं, ती डायरेक्ट चिठ्ठ्या कुठं पोहोचायचं ते पोचतेल्या, कुठे यायचं ते येतेल्या आणि कोण दानाला जाईल, कोण कुठं जिरील, कोण कुठं काही सांगता येणार नाही. आणि मी आता इथून माझे व्हिडिओ मी असेच बनवणार. जी माझी कहाणी काय झालेली आता नंतर नाही, आता बिगर नावाची तर टाकली ती. नंतरनं नावं घेऊन व्हिडिओ बनवीन, नावं घेऊन व्हिडिओ टाकणार. सगळं नावं घेऊन मी करणार. माझं का तर आयुष्य असं तसं विवाद झाले. माझा भाऊ गेला, माझं लेकरू गेलं होतं ते मला काय कोणाला आता आता म्हणले असते, बोलले असते शब्द बोलू नये. मला काय कोणाला घेणं देणं नाही आणि मला कोणाशी काय संपर्क साधाच नाही. कोणी मला आतापर्यंत मला आता कोणी जवळ केलं ते आता मला कोण करणार आहे. होतं तेव्हा सगळ्यांनी खाऊन पिऊन बरबाद करून पार मला लयाला लावलं आणि आता कोण आणि काय की म्हणून ओळखत नाही ते मित्रांनो. म्हणून सख्खे बी त्याच लेकीची आहे ती आणि परके बी त्याच लेकीची. त्याच्यामुळं कसं आहे, मी काही कमवलं नाही. मी काय ह्या जीवनात येऊन मिळवलं नाही. मी दवाखाना, पोट, पाणी, पोरीचं लग्न, पोराचा दवाखाना, माझा पोरगं मरून गेलं. मी आयुष्यात हीच कमवलं. ह्याच्या पलीकडे मी रुपया कमवला नाही, काही नाही. जिथं कुठं माणुसकी आहे तिथं आहे आणि जिथं आता माझ्याकडे काय नसल्यामुळे माणुसकी पण गेलेली आहे. त्याच्यामुळे आता ती माणुसकी पण आता काय थोडीफार राहिलेली नाही. आपल्याजवळ नसल्यावर माणुसकी पण राहत नाही, हे पण मला माहीत आहे आणि मान्य आहे. म्हणून मित्रांनो, फक्त 4 पैसे मी कमवलं नाही. माझं कोणाला म्हणू नका. 4 पैसे कमवा, 4 पैसे मिळवा, 4 पैसे आपल्या उशाला राहू द्या. मी उशाचं बी घालवलं, पायत्याचं बी घालवलं. सगळंच पाक हात बी वर केलं आणि पाय बी वर केला असं झालं माझं. म्हणून मित्रांनो, फक्त आता तुम्ही व्हिडिओ इथून बघत राहा. फक्त आता माझं नॉलेज नीट राहीना, डोकं माझं शांत नाही, बुद्धी माझी नीट राहत चालली नाही. माझ्या त्या दुखण्यानं, गोळ्या औषधानं दात किल्ले, त्या दिवशी अजून दात काढला. त्याच्यामुळे कसं माझं पूर्ण शरीर खंगलेलं आहे. मला आता व्हिडिओ बनवायची पण अपेक्षा आणि कॅपॅसिटी काही माझं राहिलेलं नाही. मला असं आता बॅलन्स असून पण बनवत नाही व्हिडिओ आणि बॅलन्स नसल्यावर पण बोंब आहे आणि बॅलन्स असल्यावर पण. म्हणजे आता पहिल्यासारखं माझं मनस्थिती, माझं व्हिडिओ बनवावं, मला काय असं म्हणजे कॅपॅसिटी कुठल्या काही राहिल्या नाहीत मित्रांनो. चला बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा. आता ह्याच्या पुढे अजून मी दुसरी व्हिडिओ बनवत जाईल आणि व्हिडिओ फक्त ही शॉर्टकट सांगितलेली ती. तुम्हाला माझी जन्मकहाणी, प्रेम कहाणी, माझ्या आयुष्यात काय घडलं, माझ्या आयुष्यात कुणी दारं मोडून वाटा अडवल्या, कुणी बंद केली, कुणी चालू केली, कुणी पाईपलाईन तोडल्या, कुणी पाण्याची दारं मोडलीत, मी तुम्हाला नंतर सगळं हळू प्रत्येक खेळत सांगेन. आता काही लय वेळ घेत नाही आणि लय काही तुम्हाला हे करत नाही. फक्त ही कुणी कोणावर दोष नाही. फक्त जी माझ्या आयुष्यात, जी माझ्या नातेवाईकात, जी जनागोतात झाली, ती फक्त मी कहाणी सांगणार. बाकीच्याचं कोणाचं काय मला घेणं देणं नाही. आणि तुम्ही फक्त मित्रांनो, मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओ बघत राहा आणि फक्त स्वतःसाठी कमवून ठेवा. कोणाची लेकरं, कोणाची बाळं, कोणाची बहीण, भाऊ, आई, जन, गोत कोणी कोणाचं नाही. फक्त आपल्याजवळ असलं तर लय भारी. तू कुठं आहे? काय आहे? आणि आम्ही तुझी वाट बघायला लागला. तू फोन का उचलत नाही? तू कुठं आहे? तर आता मी फोन लावते तर मित्रांनो फोन उचलत नाही ते. नाही उचलणाऱ्याला फक्त घमेंडी माझ्या भोवती करू नका म्हणून सांगा. आणि घमेंडी केलं तर तुमची घमेंडी लई दिवस टिकत नाही. पालती पडणारचा एक ना एक दिवस. माझं खाऊन तुम्ही वर येऊन, उबदार येऊन तुम्ही माझ्यासोबत घमेंडी करायला लागला. माझे आयुष्य उद्ध्वस्त करून, माझ्या आयुष्याला मी राग लावून मी तुम्हाला सगळ्याला बघितले. माझ्या संसाराचा, माझ्या लेकराचा, माझ्या प्रपंचाचा मी विचार केला नाही. का तर माझं मी तुमच्या मुखात 4 घास घातलेली ही मला आज फेडायची आली का? पण काय त्रास नव्हत्या. माझी परिस्थिती बिकट झाल्यावर
मला होईल, मला काही तर होतील म्हणून मी करायला गेले. मित्रांनो, फक्त लक्षात धरा, कोणी कोणाचं नाही. कोण नातं किती फक्त खायापुरती गोड बोलणारी, बाहेरची होतील पण घरची तर जिंदगीत कधी होत नाही ते. फक्त ह्याच्यावरनं माझे व्हिडिओ बघत राहा. ह्याच्या पुढे व्हिडिओ नावं घेऊन पडतील, नावं घेऊन येतील आणि जी माझा हाल कुणी काय केलेलं, फक्त मला सपोर्ट करत राहावा आणि त्यांच्यावर कारवाई करा मला काय झालं तर. बाय. लाईक करा मित्रांनो, सबस्क्राईब करा. हाय.